नुकसानीच्या संदर्भात काय म्हणतात? नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बुवा असं. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. सांगितलं नाही कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते. शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील. तुमचं परत एक वादग्रस्त विधान आलं, तुम्ही म्हणले आता काय ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं नाही म्हटलो मी. म्हटलं बऱ्याच अंशी जमिनीमध्ये पेरणी संपलेली आहे, फळबागांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि फळबागांचं नुकसानीसाठी पंचनामे करायला सांगितलेलं आहे. काही ठिकाणी कांद्यांची लागवड आहे तर कांद्याचं नुकसान शेतामध्ये झालं आहे, पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे. त्याप्रमाणे जेवढं नुकसान झालंय तेवढे पंचनामे करायला सांगितले, त्यांनी भरपाई देणार होता. पण त्याच्यात तुमचं वाक्य असं होतं की हे सगळं तुम्ही उचलून घरी नेलं, इथं काय आता काय ढेकळाचे पंचनामे करायचे? काही ठिकाणी आता जर नांगरट जर काही शेतकऱ्याचं नांगरणी करणं काम आहे त्यांचं, शेतीची मशागत करण्यासाठी नांगरणी करावीच लागते. परंतु ज्या जमिनीमध्ये पेरणी करायची आहे, पेरणीला आता सोयाबीन शिल्लक आहे का? आता कपास शिल्लक आहे का? सोयाबीन नाही, कपास नाही, त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं आहे. पण हा शब्द खटकतो ना, अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घ्याल, मी काय करू? काय ढेकळाचे पंचनामे का? अरे पण ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाहीये तिथं पंचनामे करून काय करणार? असा एक कांदा आहे ते आहे ना, मग सांगितलं ना मी, कांद्याचं पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे, फळपिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे. जिथं इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता मराठवाड्यात किंवा इतर महाराष्ट्रामध्ये हे जो आधीचा पाऊस आलाय त्यांनी प्रचंड नुकसान झालेलं आहे. या सगळ्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जे पिकांचं नुकसान होईल त्या पिकांची नुकसान भरपाई शासनामार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे. एवढ्या सगळ्याच्या तुम्हाला हे विचारण्याचं की टेक्निकल सगळी सिस्टीम तुम्ही जे बोलत होता ते ओके होते, पण ते बोलताना तुम्ही शेवट जो केलात का ते ढेकळाचे पंचनामे, जमीन एक सारखी नाही ना बाबा, क्रॉप सुद्धा एक सारखे नाहीये. हो ना, पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे किंवा त्यांच्या जीवाला लागणार आहे. तुम्ही त्या ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवाला लागण्याचं काही कारण नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची? तुम्ही सांगा मला, पंचनामे कशी करायचे? पण नाही करतायत. अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोलत, काय चुकीचं बोललं? शब्द चुकला इतकंच म्हणतोय. ठीक आहे, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला. मी तसं काही वेगळं बोललेलो नाही. जे सत्य आहे तेच बोललोय की जिथं इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे. आता हे जे वाक्य होतं तुमचं हे सलग दुसरं वक्तव्य होतं, त्याच्यामुळे पाठीमागे तुम्ही बोललात आता हे सगळं केलं तुम्ही लग्न येऊ करता कर्जमाफी त्यासाठी हवी का, आणि हे दुसरं ते सगळं मीडियावाले झाल्यामुळे मग आणखीन असा संभ्रम असं काही नाही, शेतकरी विरोधी असं काही नाही. तुम्ही पण वेगळं लोकांपर्यंत जाऊ देऊ नका. लोकांना हेच सांगा की ज्यांचे नुकसान झालंय, ज्या कुणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्या जाती धर्माचे असो, सर्वांना पंचनामे करून त्यांना भरपाई मिळेल. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर थांबा. कुठला वक्तव्य? पंचनाम्याच्या बाबतीत अरे मी तसं बोललोच नाही. मी म्हटलं ज्या पिकांचे नुकसानी झालेले आहेत त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता एक शेतकरी असा आहे की त्याच्या कांद्याच्या चाळी, एक मिनिट थांबा, उघडबड नका करू. एक शेतकरी आहे त्याच्या कांद्याच्या चाळीवरती वीज पडलेली आणि त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्याला त्याचाही पंचनामा होईल आणि त्या संदर्भात नुकसान भरपाईचा विचार 100%.